आता बातमी सविस्तर बघूयात। अमरावतीच्या मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा इथल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळेत मुलींना भूतबाधा झाल्याच्या अफवेने मुलींनी शाळा सोडल्याचा प्रकार समोर आलाय। 7 ते 8 दिवसांपूर्वी डोमा इथल्या आदिवासी आश्रमशाळेतील 15-16 विद्यार्थिनी अचानक हसायला लागल्या, रडायला लागल्या। काहींना घुंगरूंचे आवाज यायला लागले आणि ही बाब वसतिगृहाच्या अधीक्षिका यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली। मात्र दुसऱ्या दिवशी बातमी गावामध्ये पसरली आणि मुलींना भूतबाधा झाल्याची अफवा पसरली। जवळपास 600हून अधिक मुली वसतिगृह सोडून त्यानंतर आपापल्या गावी निघून गेल्यात। आरोग्य विभागाचं पथक सुद्धा वसतिगृहामध्ये दाखल झालंय आणि त्यांनी ही भूतबाधा नसून हिस्टेरिया हा मानसिक आजाराचा प्रकार असल्याचं सांगितलंय। सर्व विद्यार्थिनींशी आणि पालकांशी बोलून त्यांचं काउन्सिलिंग सुरू असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलंय। मुलींना त्यांचं समुपदेशन करून शाळेत परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी ही माहिती मुख्याध्यापक चौधरी यांनी दिली आहे। भूतबाधा नव्हतीच, कारण की त्याबद्दल दवाखान्यातली मंडळी, सायकाट्रिस्टची टीम यांनी ते एक सिव्हिअर हिस्ट्रिका म्हणून सांगितलं। जसं एखाद्या मुलाला वाटलं की मला होतंय आणि बाजूच्या विद्यार्थिनीला वाटलं मलाही होतंय, मग त्यामुळे ते एकमेकांना पाहून त्या अशा झाल्या संदर्भात असा निष्कर्ष सायकाट्रिस्ट टीमनी काढलेला आहे। त्या सर्वच मुलींची तब्येत चांगली आहे, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। त्या संदर्भात अनिसची पण टीम येऊन गेली। अनिसच्या टीमनी एकताईला पण व्हिजिट दिली आणि काल त्यांनी मला सांगितलं की त्या सर्व मुली चांगल्या आणि त्या सगळ्या मुली शाळेत यायला तयार आहेत। त्यांना मी जेव्हा फेरफटका मारला त्या दिवशी तेव्हा चांगल्या होत्या 8-9च्या सुमारास, आणि त्याच्यानंतर ते मग त्यांना कधी एकीला हसायला, कोणाला रडायला, कोणाला कसं, कोणाला आवाज येत होते घुंगरूचे वगैरे असे ते सांगायला। तर मग आम्ही आलो दवाखान्याला वगैरे, सरांनी मग वगैरे व्यवस्था करून दिली। स्कूल में क्या मालूम वो चमक कर रहा था उनका। हाँ, और तो उनको दवाखाना लाया। हाँ, दवाखाना इलाज किया। हाँ, उसके बाद में उनको कोई ठिकाना ही नहीं था। मैंने बोला कि बच्चे वैसे इलाज भी डॉक्टर लोग भी अच्छा किया बेचारा। अच्छा, हाँ, हाँ, और मास्टर भी आया था। मास्टर उनका भी गलती नहीं है। अच्छा, हाँ, तो मैंने बोला कि उनसे भी लिया कि हमने बोला कि छुट्टी वुट्टी दे दे। हाँ। दरम्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते मेळघाटामध्ये गेल्या 3 दिवसांपासून तळ ठोकून आहेत। अन्निसाच्या वतीने विद्यार्थ्यांचा आणि पालकांचं समुपदेशन केलं जाते। विद्यार्थ्यांच्या मनातली भीती दूर करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचं समुपदेशन करतोय। विद्यार्थ्यांनी कुठलीही मनामध्ये शंका न बाळगता पुन्हा आपल्या शाळेमध्ये जावं, असं आवाहन सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ सदस्या नंदिनी जाधव यांनी केलंय। आमचं मत एवढंच आहे की ह्या भागातल्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षण होणं फार गरजेचं आहे आणि त्यांचं शिक्षण अर्धवट होऊ नये, पूर्ण शिक्षण होणं फार गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भरपूर पाऊस आहे, अगदी रस्ते व्यवस्थित नाही तरी पण त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन मुलींचं प्रबोधन करत आहे। त्यांनी परत शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांना विनंती केली आणि सर्व एकताईच्या गावच्या सर्व मुली शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झालेल्या आहेत।